आज नेहमीपेक्षा उलट आहे. अंकिता काम करते आणि मी चहा पिते. लिपस्टिक राहिली बस. आमच्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यांनाच मोठ्या आवाजात गाणे लावून ऐकणं आवडतं. तसं मम्मीला देवाचे आवडतात आणि आम्हाला नॉर्मल, एवढाच फरक आहे बस. हा अबे बघून मी चाललो जेजुरीला. अंकिता माझी बहीण, पण मी जास्त चांगली आहे बघा, ती नाही. शुभांगी, से हॅलो शुभांगी, कळू नको. हे बघा या दोन बेस्ट फ्रेंड्स. आणि मी कबाब में हड्डी इथं बघा आधी त्यांचं झालं पूर्ण कबाब में हड्डी. मम्मी नको जाऊ दे. रिव्ह्यू आहे ना, तिवे घाटाच्या जवळ अलीकडे जे मस्तानी लेक आहे ना, तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो होतो मस्तानी लेक बघायला. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही शेवटी जेजुरीला पोहोचलोच. गजरा घेतला आम्ही पण मम्मीसाठी. हे बघा, हे खायला लुटतात नुसतं लुटतात. पैसे द्यायचे. घरनं निघताना कसं निघलो होतो आम्ही आणि आता आमची हालत कशी झाली. तो ती पलीकडे बघते, पलीकडची इकडे बघ. मी जेव्हा 6वीला होते ना, तेव्हा मम्मी पप्पा आणि बाकीचे जेजुरीला गेलते, पण मी जाऊ शकले नव्हते काही कारणांमुळे. तेव्हापासून माझी इच्छा होती की मला जेजुरीला जायचं आहे, पण कधी असं जमलंच नाही. आज माझा योग जुळून आलाय. शेवटी मी खूप खुश होते. मम्मी मला म्हणली, शेवटी तुझी इच्छा पूर्ण झाली बघ. आता वरती चढल्यानंतर तर मी खूप एक्सायटेड होते पुढे एक्सप्लोअर करण्यासाठी, जेजुरीचा गड बघण्यासाठी. चढताना खूप थकलो, पण काही नाही, वरती आल्यावर सगळी थकान निघून गेली. हे जे काठ्या घेऊन नाचतात आहे ना, त्याचंही काहीतरी महत्त्व आहे, पण मला नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकतात. लाईनमध्ये कमीत कमी आम्हाला 1-1.5 तास तरी गेला, पण शेवटी आम्ही दर्शन केले. त्याच्यानंतर थोडं इकडे तिकडे फिरलो, पण घाई तर होती की पटकन खाली जायचे, कारण आम्हाला याच्यानंतरही पुढे जायचं होतं. डायरेक्ट घरी नव्हतो जाणार आम्ही. पण आत्ता मला कळलं, सगळे का म्हणतात, म्हणजे आधी सगळे म्हणत होते ना असे कपडे घालून जाऊ नको की जेणेकरून हळदीचे डाग पडतील. पण मला लिटरली आत्ता कळतंय की एवढं गरजेचं असतं. तसं मी आज ड्रेस बराच घातला होता ज्याच्यावर डाग पडणार नाही असे. मग आम्ही गड्याच्या पायथ्याला तर नव्हतो पोचलो, आधी मध्येच आम्ही लिंबू पाणी प्यायलो, कारण सगळे थकले होते ना. कारण थोडी एनर्जी रिफिल करायची गरज असते सगळ्यांनाच. तसं ते लिंबू पाणी मस्त होतं. त्यानंतर आम्ही निघलो नारायणपूरला. आता आमचा प्लॅन होता आधी नारायणपूरला जायचं आणि मग बालाजीला जायचं. पप्पाला कामाला जायचं होतं, त्याच्यामुळे ते गाडी घेऊन गेले. आता मम्मी आमच्यासोबतच रिक्षात येणार होती. सकाळी आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या, पण आता गप्पा मारणारी माणसं होती तर आम्ही शांतच बसलो होतो. नारायणपूरमध्ये ते दत्तगुरूच्या मंदिरापाशी खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मग आम्ही आधी ठरवलं की बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं.
तिकडे गेलो पण तिकडे मोबाईल म्हणजे अलाउडच नव्हते, त्याच्यामुळे मी तिथे नाही बघू शकले, आय मीन ब्लॉग नाही काढू शकले. पण मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. बालाजी मंदिर इतकं सुंदर आहे ना, सांगूच नका. तुम्हाला तिथे जाऊन खूप आनंद होईल. त्याच्यानंतर आम्ही परत आलतो दत्त मंदिरात. तिथे ना मागे जुनं एक श्री महादेवांचं मंदिर पण होतं. ते इतकं सुंदर होतं ना, एकदम ओल्ड वाईब्स देत होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो, खूप थकलो होतो. वाजव. आमचा आजचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलमध्ये गेलता, त्याच्यामुळं मी तर खूपच थकले होते. आता काही नाही, आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार. पण थोडं खायला पण करायचं आहे आधी, त्यानंतर आम्ही झोपणार. आजच्यासाठी एवढंच. भेटू नंतर. बाय.